जय श्रीराम. 90 डेज वेट लॉस सिरीज मधील आजचा आपला 11वा व्हिडिओ. मित्रांनो, जर तुम्ही माझी संपूर्ण व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला आता रिझल्ट यायला सुरुवात झाली असेल. तर आजचा आपला विषय खूप महत्त्वाचा असणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. 90 डेज वेट लॉस सिरीज मधील 11वा व्हिडिओ मध्ये आजचा आपला टॉपिक आहे की ब्रेकफास्ट कसा असावा. कारण की दिवसभराची सुरुवात आपली ब्रेकफास्ट पासूनच होत असते, म्हणून ब्रेकफास्ट योग्य असला तर दिवस हा खूप चांगल्या पद्धतीने जातो. आणि जर तुम्ही वेट लॉस करताय तर ब्रेकफास्ट खूप महत्वाचा असतो. सुरुवातच आपली बेस्ट व्हायला पाहिजे. ब्रेकफास्ट करत असताना वेट लॉस मध्ये हाय प्रोटीन, हाय फायबर, मॉडरेट कार्ब आणि हेल्दी फॅट्स हे चार ऑप्शनचे पूर्ण एकत्रीकरण करून तुम्हाला एक ब्रेकफास्ट बनवायचा असतो. आणि याच्यामध्ये हाय प्रोटीन झालं, हाय फायबर, मॉडरेट कार्ब्स आणि हेल्दी फॅट या गोष्टीचा समावेश असला पाहिजे, तर ब्रेकफास्ट हा योग्य बनत असतो. कारण की तुम्ही वेट लॉस करताय तर शरीरामध्ये हाय प्रोटीन जाणं खूप गरजेचं आहे, हाय फायबर जाणं खूप गरजेचं आहे. कारण की हाय प्रोटीन गेलं तर तुम्हाला एनर्जी भेटेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपरली तुमचं मसल मास वाढेल, तुमचा स्ट्रेंथ स्टॅमिना वाढेल. त्यानंतर हाय फायबर म्हटलं, फायबर मध्ये तुमचे मसल रिपेअर व्हायचं काम होईल आणि भूक लवकर लागणार नाही. मॉडरेट कार्ब्स म्हणजे तुम्हाला एनर्जी द्यायचं, कुठल्याही गोष्टीचं काम करण्याची, कुठलीही गोष्ट वर्कआउट करायला जी स्ट्रेंथ स्टॅमिना आणि एनर्जी पाहिजे ते तुम्हाला करेल, एक प्रकारे एनर्जी द्यायचं काम करेल. आणि हेल्दी फॅट्स शरीराला खूप गरजेचं असतं. तर हे चारही गोष्टी एकत्रित आला तर बेस्ट ब्रेकफास्ट हा बनत असतो. तर मित्रांनो, वेट लॉस करताय तर प्रोटीन असणं गरजेचं आहे. कारण की जितकं जास्त प्रोटीन तुमच्या शरीरात जाणार वेट लॉस करत असताना तितकं तुमचं फॅट लॉस चांगल्या पद्धतीने होणार. फॅट लॉस चांगलं झालं म्हणजे वेट लॉस आपोआप होणार. आणि जितकं कमी प्रोटीन तर तुमचा वेट लॉसचा गती जो मंदावणार आहे. म्हणून मित्रांनो, एक अंदाजा सांगतो. आता डाएट बनवायला गेलो तर आपला डेफिशिएट मध्ये डाएट जाणार आहे, सरप्लस तर जाणार नाही, डेफिशिएट असणार आहे, कॅलरी डेफिशिएट होणार आहे. पण प्रत्येक आपण डाएट मी बनवतो प्रत्येकाच्या वेटच्या हिशोबाने बनत असतो. त्याला किती रिक्वायरमेंट प्रोटीनची आहे, फायबरची आहे, कार्बची आहे आणि फॅटची, या पद्धतीने मी प्रॉपर कॅल्क्युलेशन करून त्याला बनवतो. पण एक सर्वसाधारण बघायला गेलो तर पूर्ण व्हिडिओ सगळ्यांचा मी करू नाही शकत. एक सर्वसाधारण तुम्हाला सांगून देणार आहे की ब्रेकफास्ट कसा असला पाहिजे. प्रोटीन हे कमीत कमी 25 ते 35 ग्रॅम असलं पाहिजे. त्यानंतर फायबर आहे तुमचं कमीत कमी 20 ते 25 ग्रॅम असलं पाहिजे. कार्ब 25 ते 30 ग्रॅम पर्यंत असलं पाहिजे. आणि तुमचं जे फॅट आहे ते 10 ते 12 ग्रॅम पर्यंत असलं पाहिजे. ह्या गोष्टी जर प्रॉपर जर तुम्ही केला, हे सर्वसाधारण सांगितलं, हे खरंच मानू नका. सर्वसाधारण ज्यांना करायचं ते करू शकतात. पण मी जेव्हा डाएट बनवतो प्रॉपर एकदम एक्युरेट पद्धतीने बनत असतो. ज्याला वेट लॉस फॅट लॉस करायचं आहे त्याला त्या पद्धतीने कॅलरी डिफिशिएट करू शकतो, त्याच्या वेटच्या हिशोबाने करू शकतो. मी एक सर्वसाधारण सांगितलं म्हणजे हे लगेच प्रॉपरली समजू नका हे सरांनी सांगितलं तर हेच करायचं. एक सर्वसाधारण सांगितलंय, आता सुद्धा मी सांगतो. तर या गोष्टी असल्यात म्हणजे हाय प्रोटीन, हाय कार्ब, त्यानंतर बघायला गेलो हाय प्रोटीन झालं, हाय फायबर झालं, मॉडरेट कार्ब झालं आणि हेल्दी फॅट झाले, ह्या गोष्टी असणं खूप गरजेचं असतो. मित्रांनो, तर तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये काय काय घेतलं पाहिजे. तुम्ही ग्रीन योगर्ट घेतला पाहिजे. त्यानंतर तुम्ही डाळ चिल्ला घेतला पाहिजे, थोडेफार पोहे घेतले पाहिजे. या गोष्टी असतात. त्यानंतर बघायला गेलो मित्रांनो, नॉनव्हेज मध्ये बघितलं आपण एग्स व्हाईट घेतले पाहिजे. त्यानंतर तुम्ही भुर्जी घेतली पाहिजे. या गोष्टी असतात. त्यानंतर मित्रांनो, या गोष्टी ब्रेकफास्ट मध्ये ऍड झाल्या पाहिजे. त्या पद्धतीने ह्या जे प्रोटीन आलं, कार्ब आलं, फॅट आलं, फायबर आलं, ह्या गोष्टी ज्या गोष्टीमध्ये समाविष्ट होतात प्रॉपरली त्या गोष्टी तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये घेतल्या पाहिजे. तर ब्रेकफास्ट मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी नाही घ्यायला पाहिजे ज्या वेट लॉस मध्ये आपण असतो. बिस्किट झाले, पाव, बेकरी प्रोडक्ट वगैरे, चहा, कॉफी, या गोष्टी तुम्ही टाळल्या गेल्या. तर या गोष्टी टाळा. आणि जे मी तुम्हाला सांगितलं ब्रेकफास्ट मध्ये त्या गोष्टी घेतल्या पाहिजे. सर्वसाधारण मी तुम्हाला एकदम क्लिअर सांगून देत असतो. प्रोटीन चांगल्या पद्धतीने पाहिजे, त्याच्यात मॉडरेट कार्ब पाहिजे थोड्याफार प्रमाणात, हाय फायबर पाहिजे आणि हेल्दी फॅट्स पाहिजे थोड्याफार प्रमाणात. या गोष्टी असल्या पाहिजे. आणि त्यामध्ये हाय प्रोटीन घेणं खूप जास्त गरजेचं आहे. जेवढं जास्त प्रोटीन तेवढं तुमचं वेट लॉस लवकर होणार आहे. म्हणून ब्रेकफास्ट हा असा असावा. 90 डेज वेट लॉस सिरीज मधील तर ब्रेकफास्ट कसा असावा याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.